टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या 11 महिन्यात 8,000हून अधिक बॅनर जे ते उतरवण्यात आलेले आहे। पाहायला गेलं तर अनधिकृत ठिकाणी लावण्यात येणारे बॅनर हे महापालिकेकडून काढले जातात। तर गेल्या 11 महिन्यामध्ये 125 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे ठाणे शहरामध्ये विद्रुपीकरणाचं चित्र जे ते पाहायला मिळत होतं। त्यानुसार ठाणे महानगरपालिका बॅनर ज्या ठिकाणी लावलेले त्या ठिकाणची कारवाई देखील करत आहे। नेत्यांचे वाढदिवस असेल तर इतर कार्यक्रमाचे देखील बॅनर ठाणे शहरात लावण्यात येतात। त्यामुळे अतिक्रमण विभागाकडून या ठिकाणचे सर्व बॅनर जे ते पोस्टर जे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। गेल्या काही महिन्यामध्ये पाहायला गेलं तर 11 महिन्यात तब्बल या ठिकाणी 8,000हून अधिक बॅनर जे ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काढण्यात आले। त्यानंतर 125 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे नक्कीच महापालिकेने अनेक वेळा आव्हानं देखील करून देखील महापालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे बॅनर असतील। त्यामुळे नक्की कुठेतरी शहर विद्रुपीकरण दिसून येतं। त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर हे बॅनर आता पूर्णतः कशाप्रकारे काढले जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा नरसिंगसह गणेश तोराड, TV 9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।